एका अधिकाऱ्याच्या बदलीची बातमी राज्यभर का चर्चली जाते? एका सरकारी अधिकाऱ्याचं नाव घेतलं की काही लोक टाळ्या वाजवतात तर काही लोक नाराजी का व्यक्त करतात? प्रामाणिकपणा ही ताकद आहे की व्यवस्थेत टिकून न देणारी एक कमकुवत बाजू? मित्रांनो, आज आपण अशा एका व्यक्तीची कथा ऐकणार आहोत ज्यांनी महाराष्ट्राच्या प्रशासनात एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या प्रत्येक निर्णयावर चर्चा झाली, प्रत्येक कारवाईनंतर खूप सारे वाद झाले, प्रत्येक बदलीनंतर प्रश्न विचारले गेले. पण एक गोष्ट मात्र कायम राहिली, ती त्यांच्या कामाविषयी लोकांच्या मनात असणारी उत्सुकता. एका छोट्याशा गावात सुरू झालेला हा प्रवास, कुटुंब, शेतकरी, तसाच संघर्ष, अभ्यासाच्या जोरावर मिळवलेलं भारतीय प्रशासकीय सेवेचं ते सर्वोच्च स्वप्न आणि त्यानंतर सुरू झालेली व्यवस्थेशी थेट टक्कर. हा प्रवास आहे तुकाराम हरिभाऊ मुंडे यांचा. या माहितीपटात आपण कोणाची अंधपणे स्तुती करणार नाहीये, नाही कुणावर अन्यायकारक टीका करणार आहे. आपण जाणून घेऊ हे तुकाराम सरांचं बालपण, त्यांचा संघर्ष, त्यांचा UPSC पर्यंतचा प्रवास आणि त्यांची कार्यपद्धती, तसेच त्यांच्या भोवती निर्माण झालेले खूप सारे वाद, त्यांच्या निर्णयांचं समर्थन करणाऱ्यांची बाजू आणि टीका करणाऱ्यांचे मुद्दे. कारण सत्य समजून घ्यायचं असेल तर प्रत्येक बाजू ऐकणं आवश्यक असतं. चला तर उलगडूया एका अशा अधिकाऱ्याची कहाणी ज्याचं नाव घेतलं की आजही महाराष्ट्रात चर्चा सुरू होते. ही आहे तुकाराम मुंडे यांची कहाणी. एका छोट्याशा गावात जन्मलेला मुलगा, ज्याच्या घरात पैशांची नव्हे तर संघर्षाची श्रीमंती होती. तोच मुलगा पुढे महाराष्ट्रातील सर्वात चर्चेतला IAS अधिकारी बनेल हे त्या गावातल्या कुणालाही वाटलं नव्हतं. महाराष्ट्रात जर एखाद्या IAS अधिकाऱ्याचं नाव सामान्य माणसालाही माहीत असेल ना, तर त्या नावामध्ये प्रथम क्रमांक लागतो हा तुकाराम हरिभाऊ मुंडे या नावाचा. काही लोक त्यांना सिंघम अधिकारी म्हणतात, काहींना ते कठोर वाटतात, काहींना ते खूप हट्टी वाटतात, तर काहींसाठी ते प्रामाणिकपणाचं एक ज्वलंत उदाहरण आहेत. पण या नावामागे फक्त एक अधिकारी नाही, तर अनेक वर्षांचा संघर्ष आणि गरिबी, त्यातील येणारे अपयश, अखंड अभ्यास आणि स्वतःशी केलेली त्यांची एक प्रतिज्ञा दडलेली आहे. आज आपण त्याच्या जीवनाचा पहिला अध्याय उलगडणार आहोत. सन 1975 बीड जिल्ह्यातील तडसोना या छोट्याशा गावात एका शेतकरी कुटुंबात या मुलाचा जन्म झाला. त्या मुलाचं नाव होतं तुकाराम. घर श्रीमंत नव्हतं, शेतीवर सर्व कुटुंब अवलंबून होतं. पाऊस पडला तर घर चालायचं, नाही पडला तर पुढचा दिवस कसा निघेल याची देखील चिंता असायची. लहानपणापासून त्यांनी गरिबी अगदी जवळून पाहिली, शेतकऱ्यांच्या अडचणी अनुभवल्या होत्या. सरकारी कार्यालयात सामान्य माणसाला कसं फिरवलं जातं, गरीब माणसाला छोटासा न्याय मिळण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो हे त्यांनी अगदी लहान वयात पाहिलं होतं. कदाचित इथूनच त्यांच्या मनात एक प्रश्न जन्माला आला असावा, जो असा होता, जर व्यवस्था बदलायची असेल तर व्यवस्थेचा भाग व्हावं लागेल. मित्रांनो, शाळेत ते अतिशय हुशार विद्यार्थी होते. अभ्यास हा त्यांच्यासाठी फक्त गुण मिळवण्याचं साधन नव्हतं, तर तो गरिबीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग देखील होता. दिवस असो व रात्र, जेवढा वेळ मिळेल तेवढा अभ्यास करायचा. इतर मुलं खेळायची, पण तुकाराम सरांनी मात्र पुस्तकांची मैत्री केली होती. नंतर त्यांनी इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयांमध्ये उच्च शिक्षण देखील घेतलं. त्यांनी MA राज्यशास्त्रात पूर्ण केलं आणि पुढे UGC JRF ही कठीण परीक्षा देखील पात्र केली. मात्र शिक्षण पूर्ण झालं म्हणजे संघर्ष संपला नाही. खरा संघर्ष आता सुरू होणार होता. देशात सर्वात कठीण मानली जाणारी परीक्षा म्हणजे UPSC. दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात, पण यश मिळतं मात्र मोजक्यांनाच. अनेकांना अपयशाला सामोरं जावं लागतं. खूप लोकांची स्वप्न तुटतात, पण काही लोक मात्र या येणाऱ्या अपयशाला हरवून पुढे जातात. आणि त्यांच्यापैकीच एक नाव म्हणजे तुकाराम मुंडे. त्यांनी स्वतःला एक शब्द दिला होता, काहीही झालं तरी मी हार मानणार नाही. अभ्यास, नोट्स, वाचन,
वर्तमानपत्रे, उत्तरलेखन तसेच दररोज स्वतःला घडवत राहायचे. हा त्यांचा रोजचा दिनक्रम. त्यांच्या आयुष्यात चैनीला कुठेही जागा नव्हती. त्यांची स्वप्न मोठी होती, पण त्यासाठी त्यांनी केलेला त्याग हा त्याहून जास्त मोठा होता. अखेर अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर 2005 मध्ये त्यांची भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच IAS यामध्ये महाराष्ट्र कॅडरमध्ये निवड झाली. तो दिवस फक्त त्यांच्या कुटुंबासाठी नव्हता, तर तो त्या प्रत्येक शेतकरी कुटुंबासाठी प्रेरणेचा दिवस होता, ज्यांना वाटायचं की आपल्या घरातून, या शेतकरी कुटुंबातून किंवा या गरिबीतून मोठं असं काहीही होऊ शकत नाही. पण IAS होणं ही त्यांच्या कथेची समाप्ती नव्हती. ती तर खरी त्यांच्या आयुष्याची आणि संघर्षाची सुरुवातच होती. कारण आता त्यांना भ्रष्टाचाराशी लढायचं होतं, राजकीय दबावाला सामोरं जायचं होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या तत्वांशी, जी इतके वर्ष पाळलेली असतात, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता प्रशासन चालवायचं होतं. त्यांच्या याच निर्णयामुळे पुढील काही वर्षात त्यांच्या कितीतरी बदल्या होणार होत्या, कितीतरी वाद होणार होते, राजकारण होणार होती आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या IAS अधिकाऱ्यांमध्ये त्यांचं नाव कायमचं कोरलं जाणार होतं. मात्र या प्रवासाची सुरुवात कशी झाली असेल बरं? त्यांची पहिली पोस्टिंग आणि तिचा अनुभव काय असेल बरं? पहिल्याच दिवसापासून त्यांनी नेमके कोणते निर्णय घेतले असतील आणि का सुरू झाली असेल त्यांच्या बदल्यांची मालिका, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या संपूर्ण कथेतून समजून घेणार आहोत. कारण खरी लढाई आता सुरू होणार आहे. IAS होणं हे अनेकांचं स्वप्न असतं, पण IAS झाल्यानंतर स्वतःच्या तत्वांवर ठाम राहणं हीच खरी परीक्षा असते. 2005 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांच्या समोर आता एक वेगळं जग उभं राहणार होतं. पुस्तकात वाचलेलं प्रशासन आणि प्रत्यक्ष प्रशासन या दोन्ही गोष्टींमध्ये खूप मोठा फरक होता. फायली, नियम, राजकीय अपेक्षा, स्थानिक दबाव, ठेकेदारी आणि अनेक वर्षांपासून तयार झालेली एक व्यवस्था. या व्यवस्थेत नव्याने आलेला अधिकारी फक्त 2 मार्ग निवडू शकत होता. पहिला मार्ग, जशी व्यवस्था चालते तशी चालू द्यायची. दुसरा मार्ग म्हणजे नियम मोडणाऱ्यांविरुद्ध उभं राहायचं. तुकाराम मुंढे यांनी दुसरा मार्ग निवडला. तो मार्ग सोपा मुळीच नव्हता, पण तो त्यांचा स्वभाव होता. प्रशिक्षणानंतर त्यांची विविध ठिकाणी प्रशासकीय जबाबदारी सुरू झाली. जिथे जिथे तुकाराम मुंढे गेले तिथे त्यांनी सर्वप्रथम एकच गोष्ट केली, कार्यालयात वेळेचं काटेकोर पालन होणं, उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाया करणं, अनावश्यक विलंब करणाऱ्या फायलींचा निपटारा करणं आणि सामान्य नागरिकांना कार्यालयात तासनतास थांबावं लागू नये यासाठी प्रशासनाला गती देण्याचा प्रयत्न करणं. त्यांच्यासाठी सरकारी कार्यालय म्हणजे अधिकार दाखवण्याचं ठिकाण नव्हतं, तर इतर लोकांची सेवा करण्याचं केंद्र होतं. पण प्रत्येक बदलाला विरोध मात्र होतोच ना. ज्या लोकांना जुन्या पद्धतीची सवय झाली होती त्यांना ही शिस्त मात्र रुजली नाही. काही कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढू लागली. काही ठिकाणी स्थानिक राजकीय दबाव देखील जाणवू लागला. पण मुंढे यांनी एक गोष्ट मात्र स्पष्ट केली, नियम सर्वांसाठी सारखे आहेत. ही भूमिका अनेकांना आवडली देखील, अनेक लोकांना नाराजी देखील झाली. पण यानंतर त्यांनी ज्या ज्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारली त्या ठिकाणचे बेकायदेशीर बांधकामे, त्यांच्यावर कारवाया, महसुली कामांमध्ये पारदर्शकता आणि नागरिकांच्या तक्रारींवरती तातडीने निर्णय घेण्यावर त्यांनी भर दिला. काही निर्णयांमुळे सामान्य नागरिकांनी त्यांचं स्वागत केलं, तर काही निर्णयांमुळे मोठे मोठे प्रभावशाली गट नाराज देखील झाले. याच काळात हा अधिकारी कोणाचंही ऐकत नाही अशी त्यांची प्रतिमा तयार होऊ लागली. त्यांचे समर्थक म्हणू लागले ते नियमांचंच ऐकतात आणि टीकाकार म्हणू लागले ते खूप जास्त कठोर आहेत.
ही दोन्ही मतं आजही त्यांच्या संदर्भात ऐकायला मिळतात. प्रशासनात एक गोष्ट नेहमी सांगितली जाते, प्रामाणिक राहणं कठीण आहे, पण प्रामाणिक राहून देखील लोकप्रिय राहणं हे त्याहून जास्त कठीण आहे. तुकाराम मुंढे यांचा प्रवास याला अपवाद नव्हता. त्यांच्या काही निर्णयांमुळे वादही निर्माण झाले आणि काही ठिकाणी कर्मचारी संघटनांनी नाराजी देखील व्यक्त केली. काही लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कामकाजावर प्रश्न देखील उपस्थित केले, तर दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिकांमधून त्यांना मोठा पाठिंबा मिळत राहिला. त्यांच्या कार्यशैलीचं एक वैशिष्ट्य होतं ते म्हणजे अचानक कार्यालयीन तपासण्या करायचे, स्वच्छतेची पाहणी करायची, उपस्थिती तपासायची आणि एखादी जरी अनियमितता आढळली तर संबंधित अधिकाऱ्याला ते जबाबदार धरायचे. त्यांच्यासाठी नियम म्हणजे कागदावरील शब्द नव्हते, तर प्रत्यक्षात अंमलात आणायची जबाबदारी होती. मात्र अशा प्रकारचं काम जितकं कौतुक मिळवत होतं तितकेच विरोधकही वाढवत होत. आणि मग सुरू झाली त्यांच्या वारंवार बदल्यांची चर्चा. एका अधिकाऱ्याच्या इतक्या बदल्या का होत असतील बरं? त्यामागे नेमकं काय घडत असेल हा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्रात विचारला जाऊ लागला. काही ठिकाणी त्यांच्या कठोर निर्णयांमुळे प्रशासनात मोठे बदल देखील झाले, तर काही ठिकाणी त्यांचे निर्णय हे वादाच्या केंद्रस्थानी आले. आता हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की अधिकाऱ्यांच्या बदल्या अनेक प्रशासकीय, राजकीय, धोरणात्मक कारणांनी होऊ शकतात. त्याच्या प्रत्येक बदली मागे एकच कारण होतं असा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. पण इतकं मात्र निश्चित की तुकाराम मुंढे हे नाव आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं होतं. ही फक्त सुरुवात होती बरं. पुढे त्यांची नियुक्ती अशा शहरांमध्ये झाली जिथे प्रत्येक निर्णयाची चर्चा राज्यभर होणार होती. त्यात नवी मुंबई, नागपूर आणि पुणे या मुख्य शहरांचा समावेश होतो. या प्रत्येक ठिकाणी त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर प्रशासन, राजकारण आणि जनतेमध्ये मोठमोठ्या चर्चात्मक उलाढाली तयार झाल्या. मित्रांनो, पुढील भागात आपण पाहणार आहोत त्यांची नवी मुंबई आणि नागपूरमधील सर्वाधिक गाजलेली कारवाई. त्यांनी बेकायदेशीर कामांवर कसा हातोडा चालवला आणि का ते महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेतले IAS अधिकारी बनले. मित्रांनो, काही अधिकारी खुर्ची सांभाळतात, काही अधिकारी व्यवस्था सांभाळण्याचा प्रयत्न करतात आणि जेव्हा व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न होतो तेव्हा मात्र संघर्ष अटळ असतो. तुकाराम मुंढे यांची ओळख आता फक्त IAS अधिकाऱ्यापुरती मर्यादित राहिलेली नव्हती. त्यांच्या प्रत्येक बदलीची चर्चा व्हायची, प्रत्येक निर्णयावर मथळे झळकायचे आणि प्रत्येक कारवाईनंतर 2 गट तयार व्हायचे. एक गट म्हणायचा आपल्याला अशा अधिकाऱ्यांची गरज आहे, तर दुसरा गट म्हणायचा प्रशासनात इतका कठोरपणा पुरेसा नाही, समन्वय पण पाहिजे. याच 2 मतांच्या छायेत त्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला. महानगरपालिकेत काम करताना त्यांनी प्रशासनात शिस्त आणण्यावर भर दिला. अनधिकृत बांधकामे, महसुली अनियमितता यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलं. त्यांच्या बैठका वेळेवर सुरू होत, उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांना ते SCN पाठवायचे. महिने पडून राहू नये यासाठी त्यांनी नियमित आढावा घेण्याची पद्धत सुरू केली. यामुळे अनेक सामान्य नागरिक समाधानी झाले. पण ज्या लोकांचे हित जुनी व्यवस्था टिकून राहण्यात होते त्यांना मात्र हा बदल मान्य नव्हता. कठोर निर्णय आणि वाढत गेलेले त्यांचे विरोधक ही त्यांची खास गोष्ट होती. मुंढे कोणत्याही व्यक्तीचा दर्जा पाहून निर्णय घेत नव्हते. त्यांच्यासाठी नियम एकच. याच भूमिकेमुळे त्यांच्या विरोधात नाराजी वाढू लागली. काही कर्मचारी संघटनांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. काही लोकप्रतिनिधींनी त्यांच्या निर्णयांवर टीका केली. मात्र मुंढे यांनी सार्वजनिकरित्या अनेकदा सांगितलेलं आहे की सरकारी अधिकारी म्हणून माझी पहिली जबाबदारी ही कायद्याची अंमलबजावणी करणं आहे. पुढे नागपूरमध्ये सर्वाधिक त्यांचा चर्चेचा काळ राहिला. यानंतर त्यांची नियुक्ती नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून झाली. हा काळ त्यांच्या कार्यकिर्दीतला सर्वाधिक चर्चेचा ठरला. नागपूरमध्ये त्यांनी शहर स्वच्छता, महसूल वाढ व कर वसुली या आणि बेकायदेशीर कामांवर कारवाया यांवर भर दिला. मालमत्ता कर थकवणाऱ्यांवर त्यांनी कारवाई सुरू केली. अनधिकृत बांधकामांवर लक्ष केंद्रित केलं. महापालिकेतील कामकाजात शिस्त आणण्यासाठी अनेक प्रशासकीय निर्णय घेतले. त्यामुळे नागरिकांचा एक मोठा वर्ग त्यांच्या बाजूने उभा राहिला.
पण त्याच वेळी काही राजकीय नेते आणि कर्मचारी संघटनांची मतभेद देखील वाढले. आता ही लोकप्रियता म्हणायची की वाद. मुंडे यांच्याबाबत एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाली. सामान्य नागरिक सोशल मीडियावर त्यांचं कौतुक करत होते, त्यांच्या भाषणांचे व्हिडिओज व्हायरल होत होते, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या कठोर शैलीवर टीकाही होत होती. काही जणांचं मत होतं की प्रशासनात नियमांसोबत संवाद आवश्यक असतो, तर समर्थकांचं म्हणणं होतं की नियमांची काटेकोर अंमलबजावणी केल्याशिवाय भ्रष्टाचार थांबणार नाही. ही दोन्ही मतं आजही कायम आहेत बरं. त्यांच्या वारंवार बदल्या होतात. मुंडे यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे त्यांच्या बदल्या. एका ठिकाणी काम सुरू होतं, लोकांमध्ये चर्चा सुरू होते आणि काही काळातच त्यांच्या बदलीची बातमी येते. प्रत्येक वेळी कारणं वेगवेगळी असतात. कधी प्रशासकीय गरज, कधी नियमित बदली, तर कधी इतर कारणं. मात्र जनतेमध्ये एक प्रश्न मात्र कायम राहायचा, प्रामाणिक अधिकारी जास्त काळ एका ठिकाणी टिकू शकत नाहीयेत का? आणि या प्रश्नाचं एकच आणि अधिकृत असं कोणतंही उत्तर आजपर्यंत उपलब्ध नाही. म्हणून या विषयाकडे तथ्य आणि संयमाने पाहणं खूप महत्वाचं आहे. पुढे कोविड-19 मध्ये 2020 मध्ये जेव्हा संपूर्ण देश या महामारीशी झुंज देत होता, तेव्हा तुकाराम मुंडे यांच्यावर नागपूरमधली महत्वाची जबाबदारी होती. रुग्णसंख्या वाढत होती, आरोग्य यंत्रणेवर बऱ्यापैकी ताण येत होता. अशा वेळी त्यांनी प्रशासन, आरोग्य विभाग आणि स्थानिक यंत्रणा यांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. या काळातही त्यांच्या कामाचं कौतुकच झालं आणि काही निर्णयांवर टीका पण झाली. महामारीच्या अभूतपूर्व परिस्थितीत प्रत्येक प्रशासकीय निर्णयावर तीव्र सार्वजनिक चर्चा होत होती आणि त्यालाही ते अपवाद नव्हते. आता एका अधिकाऱ्यापासून एका प्रतीकापर्यंत पोहोचण्याचा प्रवास पाहूयात. तुकाराम मुंडे हे एका विचाराचं प्रतीक बनले होते. एक असा विचार की प्रशासनात प्रामाणिकपणा शक्य आहे, पण त्यासाठी एक किंमत मोजावी लागू शकते. आणि ही किंमत कधी बदल्यांच्या स्वरूपात देखील असू शकते, कधी टीकेच्या स्वरूपात असू शकते, तर कधी एकटेपणाच्या स्वरूपात असू शकते. पण ही कहाणी अजून संपलेली नाही, कारण पुढे त्यांच्यावर आणखी मोठ्या जबाबदाऱ्या आल्या. अन्न व औषध प्रशासन सारख्या महत्वाच्या विभागात त्यांनी घेतलेल्या कारवायांमुळे ते पुन्हा एकदा राज्यभर चर्चेत आले. भेसळ करणाऱ्यांवर धाडी टाकल्या, औषध माफियांविरुद्ध कारवाया सुरू केल्या आणि पुन्हा एकदा राजकीय आणि प्रशासकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले ते तुकाराम मुंडे. या सर्व घटनांचा सखोल आढावा आपण पुढच्या भागात घेऊयात. आता पाहूयात वाद, FDA मधील धडाकेबाज कारवाया आणि अधिकाऱ्यांकडून शिकण्यासारखं काय. एका अधिकाऱ्याची खरी परीक्षा त्याच्या पदावरून होत नाही, तर तो पदावर असताना त्याने घेतलेल्या निर्णयांवरून होते. आज तुकाराम मुंडे हे नाव महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेतल्या IAS अधिकाऱ्यांपैकी एक आहे. कारण त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे एकच दावा दिसतो, कायदा सर्वांसाठी समान. पण हा प्रवास जितका प्रेरणादायी आहे, तितकाच वादांनी वेढलेला देखील आहे. पुढे 2026 मध्ये तुकाराम मुंडे यांनी महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA याच्या आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारली. ही फक्त आणखी एक बदली नव्हती बरं, कारण हा विभाग थेट जनतेच्या आरोग्याशी संबंधित होता. भेसळयुक्त अन्न, बनावट औषधे, बंदी असलेली उत्पादने आणि सार्वजनिक आरोग्याशी खेळ करणाऱ्या साखळ्या यांच्या विरुद्ध कारवाया करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच राज्यभर मोठ्या प्रमाणावर तपास मोहिमा सुरू करण्यात आल्या. गुटखा, पान मसाला, भेसळयुक्त अन्न पदार्थ, अस्वच्छ उत्पादन केंद्रे आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर धाडी टाकण्यात आल्या. अनेक आस्थापनांवर कार्यवाही झाल्या आणि अटके देखील करण्यात आल्या. काही ठिकाणी तर सील पण करण्यात आले. मुंडे यांनी यातून एक स्पष्ट संदेश दिला, जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना माझ्याकडून कोणतीही सवलत मिळणार नाही. पुढे त्यांनी दूध भेसळीविरुद्ध राज्यव्यापी मोहीम सुरू केली. दूध संकलन, वाहतूक, साठवण आणि विक्रीसाठी अधिक कडक नियम लागू करण्यात आले. पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की काही नमुन्यांमध्ये युरिया, डिटर्जंट आणि पौष्टिक सोडा यांसारखे घातक पदार्थ आढळले असून नागरिकांनीही दूध खरेदी करताना जागरूक राहावं.
मित्रांनो, जिथे कठोर कारवाई असते तिथे विरोधकही असतात. काही व्यापारी, उत्पादक आणि संघटना या कारवायांवर आक्षेप घेऊ लागले. काहींनी नियम अतिशय कठोर असल्याचं म्हटलं, तर एफडीएचं म्हणणं होतं की या कारवायांचा उद्देश हा प्रामाणिक व्यावसायिकांना त्रास देणं नसून भेसळ आणि बेकायदेशीर व्यवसाय रोखणं हा आहे. याच काळात महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठी चर्चा झाली बरं. विधानसभेत काही आमदारांनी असा आरोप केला की तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी मोठमोठ्या आर्थिक व्यवहारांचा देखील प्रयत्न झालाय. हे आरोप मोठ्या प्रमाणात चर्चेवर आलेले, मात्र या आरोपांची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. राज्य सरकारने त्यावेळी त्यांची बदली करण्याचा कोणताही निर्णय नसल्याचं सांगितलं आणि ते आपलं काम सुरू ठेवतील अशी भूमिका मांडली. प्रामाणिकपणा म्हणजे नेमकं काय हो? तर आज तुकाराम मुंढे यांच्याबद्दल जी दोन मतं वेगळी ऐकायला मिळतात ना, त्यातील एक गट म्हणतो अशी अधिकाऱ्यांमुळेच लोकांचा प्रशासनावर विश्वास टिकून राहतो, तर दुसरा गट म्हणतो कठोर अंमलबजावणी बरोबर संवाद आणि समन्वय तितकाच आवश्यक असतो. लोकशाहीत दोन्ही मतांना स्थान आहे आणि म्हणूनच एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन करताना तिच्या कामगिरीसोबत तिच्यावर झालेली टीका देखील समजून घेणं महत्त्वाचं असतं. आता तुकाराम मुंढे यांच्याकडून शिकण्यासारखे काही धडे पाहूयात. पहिला म्हणजे प्रामाणिकपणाचा मार्ग हा कधी सोपा नसतो. दुसरा, नियम सर्वांसाठी समान असावेत ही प्रशासनाची एक मूलभूत अट आहे. तिसरा, लोकप्रिय होण्यापेक्षा योग्य निर्णय घेणं अधिक जास्त कठीण असतं. चौथा, कोणत्याही सार्वजनिक अधिकाऱ्याचं काम हे कौतुक आणि टीका या दोघांच्या कसोटीवर अवलंबून असतं. तुकाराम मुंढे यांच्या आयुष्याकडे फक्त अधिकाऱ्याची कथा म्हणून पाहू नका. ही कथा आहे एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या मुलाची, ज्याने देशातील कठीण परीक्षा उत्तीर्ण केली, व्यवस्थेचा भाग बनला आणि नंतर त्याच व्यवस्थेला अधिक शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रत्येक निर्णयाशी आपण सहमत असूच असं नाही, त्यांच्या प्रत्येक पावलांचं समर्थन करणं ही आवश्यक नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की, त्यांनी महाराष्ट्रात प्रशासन, प्रामाणिकपणा आणि उत्तरदायित्व याविषयी मोठी सार्वजनिक चर्चा निर्माण केली. कदाचित याच कारणामुळे तुकाराम मुंढे हे फक्त एक IAS अधिकारी राहिले नाहीत, तर ते एक विचार बनले. आणि आता प्रश्न तुमच्यासाठी आहे, तुम्हाला नेमकं कसं प्रशासन हवंय? याच विचारासह ही 4 भागांची मालिका इथे संपते. धन्यवाद. जय हिंद.